आज आम्ही आलो आहोत कन्झर्वेशन पार्कला. कन्झर्वेशन पार्क म्हणजे आपण संरक्षित क्षेत्र असं म्हणू शकतो याला. आमच्या घरापासून जवळजवळ 15-20 मिनिटांवर आहे हे. सध्या पाऊस होऊन गेल्यामुळे छोटी तळी साचलीत किंवा थोडासा चिखल जमा झाला आहे. पण उन्हाळ्यामध्ये आता जरा छान गार वाटतं इथे. तर चला बघूयात काय आहे कॅनडामधले कन्झर्वेशन पार्क. तर समोर आता तुम्हाला मोठा तलाव दिसत असेल. आजूबाजूला थोडा चिखल साठला आहे, त्यामुळं जरा वाट काढून तिकडे जावं लागेल. हा प्रचंड मोठा तलाव आहे. इथे म्हणतात की आधी एक खाण होती आणि आता त्याचा तलाव करण्यात आलेला आहे किंवा तलाव तयार झालेला आहे. आता इथे या तलावाच्या पूर्ण बाजूला वॉकिंग ट्रेल आहे आणि या बाजूने गेलं तर तुम्हाला बाईक ट्रेलसुद्धा दिसेल. तर इथे आम्ही जरा असंच चालायला फिरायला आलो होतो. पाणी स्वच्छ आहे, नितळ पाणी आहे, तुम्हाला अगदी तळापर्यंत दिसू शकेल. इथे पाणी फार खोल नाही आहे, पण पुढे गेल्यावर थोडं खोल पाणी आहे. तर सुंदर असा व्ह्यू पण आहे इथे. पूर्ण तळ्याच्या बाजूने वॉक ट्रेल आहे. जे तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला पूर्ण तळ्याच्या कडेने चालत एक चक्कर मारून येऊ शकता. बसायला छोटं इथे बऱ्याच कडेला त्यांनी खूप चेअर्स वगैरे दिलेले आहेत बसायला. इथे दिसतच असतील तुम्हाला. त्यांनी म्हणजे हे टाऊनकडूनच आहे सगळं. इथे काही थोडीफार फी असते. तुम्हाला ती फी दिली तर तुम्ही आतमध्ये येऊ शकता. टाऊनचे पासेससुद्धा असतात जे तुम्हाला लायब्ररीतून मिळतात. पास असल्या तर तुम्हाला फी द्यावी लागत नाही. फी असते ती पर कार $10 $12 अशी काहीतरी फी असते. इथे लोक पिकनिकसाठी येतात, डे ट्रिपसाठी येतात. तर इथे तुम्हाला आजूबाजूला आता चिखल आहे, पण जेव्हा छान कडक ऊन असतं तेव्हा बेंचेस असतात, चेअर आहेत, मोठ्या छान चेअर्स दिलेल्या आहेत. आणि तुम्हाला मध्ये शेकोटीसाठी सुद्धा त्यांनी एक शेकोटी दिलेली आहे, जिथे तुम्ही हा रोड आहे, बार्बेक्यू करू शकता. पूर्ण तळ्याभोवती तुम्हाला तुमचं सामान आणावं लागतं. ही छोटी शेकोटी प्रत्येक चेअर्सच्या बाजूला तुम्हाला सापडेल. बार्बेक्यूसाठी तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला कोळसा किंवा रॉकेल वगैरे गॅसोलिन जे काही मिळतं ते तुम्हाला तुमचं आणायचं आणि तुम्ही इथे ते करू शकता. पिकनिकसाठी, डे टाईम पिकनिकसाठी खूप छान एरिया आहे. प्रचंड मोठा आहे आणि वॉक करायला गेलं तर मला असं वाटतं एखादा तासाचा तरी हा वॉक असेल. बाईक ट्रेल पण फार छान आहे. इथे व्ह्यूज खूप छान आहेत. इथेच बाजूला एक छोटं पार्क आहे, तिथे बघूयात आता. तर पार्कचं आहे ते तुम्हाला दिसत असेल. सध्या कोणीही नाही आहे इथे. आज दुपारी पाऊस होऊन गेल्यामुळे थोडा चिखल आहे किंवा थोडी ओलसर माती आहे, त्यामुळं खेळायला असं जास्त कोणी नाही आहे. इथे ते गोकार्टसाठी सारखे छोट्या छोट्या बाईक्स पण असतात मुलांना राईड करायला. इथे वाळूत खेळण्यासाठी हा पूर्ण खेळण्याचा एरिया आहे. मुलं स्ट्रक्चरवर चढतात वगैरे सगळं. पेरेंट्स इथे बसू शकतात.
इथे पेरेंट्सला बसायला जागा आहे. इथे बाजूला त्यांनी रेती ठेवली. रेतीमध्ये मुलांना खेळायचं असेल तर बऱ्याच काही गोष्टी तिथे रेतीमध्ये आहेत. मुलं इथे खूप तासनतास खेळू शकतात. आजूबाजूचा व्ह्यू पण खूप सुंदर आहे. इथून चालता चालता आम्हाला हे निशाणेबाजीचे किंवा नेमबाजीचे काही बोर्ड्स दिसले. ते जवळून बघत होतो आम्ही. तर हे ॲक्च्युली आर्चरी सेटअप आहे आणि मला असं वाटतं शूटिंगसाठीचा पण सेटअप आहे. आणि हे बहुतेक आता समर कॅम्प जे आहेत त्या सुरू होतील त्याच्यासाठीचा हा सेटअप दिसतोय.